आता उद्याची कीर्तन सेवा
विठ्ठल विठ्ठल मंत्र सगळे टाळ वाजवा सगळे
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पाप निर्मूल भाग्यवंता चंदमनी ओळखाणी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे चाळ काळी न धरावी भाग्यवंता चंदमनी ओळखाणी ऐकती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तू धन्य भाग्यवंता चंदमनी ओळखाणी ऐकती पांडुरंगा करू चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे। चालू असणारा हा नामोत्सव पवित्र भूमी ब्रह्मपुरी या नावानं ओळखणारी ही भूमी ही साक्षात ब्रह्मदेवानं इथं येऊन तप करावं अशी ही पवित्र भूमी कृष्णामाईच्या काठावर परमात्मा श्री विठ्ठल आणि आदिशक्ती रुक्मिणी माता यांच्या दरबारामध्ये गेली 24 वर्ष म्हणजे 2 तप हा उत्सव चालू आहे। यंदाचं वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। या रौप्य महोत्सवी वर्षातील मला वाटतं 6वा दिवस आहे ना, 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आहोत। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील विठ्ठल नाम मंत्राची सुलभता सांगणार आहे आणि या मंत्राचा जीवावर होणारा परिणाम सांगतात। विठ्ठल करून सांगतात तुकोबारा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूल। विठ्ठल विठ्ठल हा मंत्र सोपा असून हा मंत्र पापातून समूळ मुक्त करतो। समूळ पाप घालवण्याचं सामर्थ्य या विठ्ठल नाम मंत्रामध्ये आहे। तुकोबारांनी विठ्ठलाला नावाला नाव न म्हणता आज मंत्र असं म्हटलं। मंत्र त्याला म्हणावं मनात त्रायते इति मंत्र हा। मंत्र शब्दाची व्याख्या करताना शास्त्रानं असे केले, मनन केल्यानं जो तुम्हा आम्हाला या भवसागरातून माया नदीतून तारून नेतो त्याला मंत्र म्हणावं। मंत्रशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र आहे। पुराणामध्ये मंत्राची संख्या ही 7 कोटी सांगितलेली आहे। 7 कोटी मंत्र आहेत पुराणामध्ये, पण तुकोबाराय सांगतात या सगळ्या मंत्रामध्ये आमचा विठ्ठल मंत्र हा सोपा आहे। हे सोपं म्हणण्यामध्ये तुकोबारांनी 2 प्रकारची प्रयोजन साधली। एक सोपं म्हणण्यामध्ये हा मंत्र सोपा आहे असंही सांगितलं आणि हा सोडून बाकी मंत्र अवघड आहे हेही सांगितलं। एकाला चांगलं म्हणण्यामध्ये दुसरा वाईट सहज, एका म्हणता भले अनेका सहजचे निंदले। एक चांगला आहे म्हटल्यावर दुसरा वाईट आहे म्हणण्याची काही गरज आहे? एक सोपा आहे म्हणण्यातच दुसरा अवघड आहे असा त्याचा अर्थ आहे। विठ्ठल मंत्र हा सोपा आहे, सुलभ आहे। वैदिक मंत्रशास्त्रामध्ये उच्चाराला फार महत्व आहे। मंत्रामध्ये फार ताकद असते, फार सामर्थ्य असतं मंत्रामध्ये। पूर्वीच्या काळामध्ये एवढं वैद्यकीय शास्त्र प्रगत नव्हतं। त्या काळामध्ये उपचार केले जायचे हे मंत्रावर उपचार केले जायचे। सर्पदंश झाला मंत्रावर उतरले जायचे, विंचू चावला मंत्रावर उतरले जायचा। नागिनी सारखे काही रोग आहेत बघा, ते रोग बरं करण्याचं सामर्थ्य ते मंत्रामध्ये होतं। मंत्रामध्ये फार सामर्थ्य आहे, फार शक्ती आहे, पण मंत्रामध्ये उच्चाराला फार महत्व आहे। कोणता स्वर उदात्त करायचा आणि कोणता अनुदात्त करायचा हे ठरलेलं आहे। म्हणजे कोणता रस्व करायचा आणि कोणता दीर्घ करायचा हे ठरलेलं आहे। रस्वच दीर्घ झालं, दीर्घच रस्व झालं तर जो मंत्र तारणार आहे तो मंत्र बुडवणारा ठरतो। जो तारक असतो तो मारक ठरतो, तो बुडवणारा ठरतो। मंत्रामध्ये उच्चाराला फार महत्व आहे।
किती फरक पडल्यावर उच्चारामध्ये अगदी थोडा तीळ मात्र जरी उच्चारामध्ये भेद झाला तर तुकोबाराय म्हणतात मंत्र चले थोडा थोडा जरी मंत्रामध्ये उच्चारात भेद झाला तर तो मंत्र चांगल्या माणसाला वेड लागतो. तरी धडची होय वेडा. चांगली माणसं वेडी होतात. तुमच्या पंढरपुरात काही मंत्रशास्त्र करणारी जुनी घराणी, त्या प्रत्येक घरात एक वेडा आहे महाराज. प्रत्येक घरात वेडा आहे. त्याचा अर्थ आहे मंत्र उपासना. हिच्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, पण उच्चारामध्ये थोडा जरी भेद झाला तरी चांगल्या माणसाला वेड लागतं. निळोबराय स्पष्ट सांगतात जपता बीज मंत्रे चळची घाली घाला करिता दान धर्मे पुढे भोगवितो फळा सोळे मिरविता विधी निषेध आगळा आता हेची बरे धनिवरी गावो याला असा हा बीज मंत्र. जपता बीज मंत्र चळची घाली घाला असे हे मंत्र आहेत. ते कुणी म्हणावेत, कुणी ऐकावेत, त्याचा काळ, त्याची वेळ, हे सगळं ठरलेलं. एखाद्या अनाधिकारानं, अपात्र व्यक्तीनं हा मंत्र तर म्हणायचाच नसतो, पण चुकून जर तो मंत्र ऐकला तर त्या कालामध्ये असं शासन होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वैदिक मंत्र एखाद्या अनाधिकाराच्या कानावर चुकून जरी पडला तर त्या काळात असं शासन होतं की तापलेलं शिस त्याच्या कानात ओतल्या जायचं. गुन्हा ठरायचा तो गुन्हा. त्याची शिक्षा तापलेलं शिस कानात चुकून ऐकला तर. कुणी म्हणावा केव्हा म्हणावा, काय त्याचं फळ थोडं पण क्षोभच जास्त आहे. फार गोड अभंग ज्ञानेश्वर महाराज. असोच या जपुणे अनिका ते ऐकुणे ऐसिया मंत्राते जगभिये त्याचे फळणे थोडे परिशोभणे बहु. असौच असणारानं हा मंत्र म्हणून आहे. शौच असौच कळतं का? आता काहीच कळत नाही महाराज लोकांना. शौच काय, असौच काय, काहीच कळत नाही. लोकाला कळत नाही हे सुद्धा कळत नाही. आता हे तरी कळलं का तुम्हाला? आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा कळत नाही. एवढं अज्ञान आहे या बाबतीत लोकांचं. असौचया जपू नये आणि का ते ऐकू नये, कुणीही तो मंत्र ऐकू नये. ऐसिया मंत्राते जग भिये, सगळं जग भीत त्याला. त्याच्यापासून फळ थोडं शोभच जास्त. त्याचे फळने थोडे परिशोभणे बहु. तैसा नव्हे मंत्रराज. माऊली म्हणतात आमचा मंत्र तसा नाही. तुकोबराय म्हणतात आमचा विठ्ठल मंत्र हा सोपा आहे. सोपा शब्दाचा अर्थ खुला, सोपा शब्दाचा अर्थ उघडा. तो कुणीही म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा आणि कसाही म्हणा. उघडा मंत्र जाणा राम उघडा मंत्र जाणा Karma
रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास. उघडा म्हणजे गुला. त्याचा उघडा शब्दाचा एक अर्थ स्वच्छ असा केलेला. उघडा म्हणजे स्वच्छ. स्वच्छ पाणी कुणीही प्या, बाधल का? स्वच्छ पाणी कुणीही प्या, बाधल का? का म्हणले सप्त्याच्या पहिल्या दिवशी भेटले ती काल्यालाच मध्ये आलाच नाही. काय सांगावं म्हणले महाराज, चुकून बिस्लरीचं पाणी पिण्यात आलं ना आजारी पडलं. असं ऐकले का कधी? स्वच्छ पाणी पिऊन बाधत नाही. स्वच्छ पाणी हे सगळ्या करता जसं सेव्य आहे. लहानानं प्या, मोठ्यानं प्या, स्त्री प्या, पुरुष प्या, गरीबानं प्या, श्रीमंतानं घ्या, अधिकाऱ्यानं घ्या, अनाधिकाऱ्यानं घ्या, कुणीही प्या. स्वच्छ पाणी जसं बाधत नाही तसा हा मंत्र खुला म्हणजे स्वच्छ आहे. सर्वसमावेशक, सुलभ आहे. सुलभ सगळ्या करता. कोणीही म्हणा, केव्हाही म्हणा, कुठेही म्हणा आणि कसाही म्हणा, याला सुलभ म्हणा. कोणीही म्हणा. कोणी म्हणजे कोणी. या रे लाड तो या ते भलते नारीन, करावा विचार नलगे चिंता कोणाची. कुणीही म्हणा, केव्हाही म्हणा. केव्हाही म्हणा म्हणजे झोपताना म्हणा, झोपेत म्हणा. झोपेतून उठल्यावर तोंड सुद्धा धुवायची गरज नाही. एवढं सोपं काय. घरात चहा तरी मिळतो का तोंड धुतल्याशिवाय? आधी तोंड धुवा म्हणतात मग चहा घ्या. हा मंत्र एवढा सोपा आहे. म्हणून गोड सर्व भावे, अंघोळी नलगे तोंड धुवावे. केव्हाही घ्या, कुठेही घ्या, मंदिरातच घ्या असं नाही महाराज. याला काळाची, वेळेची काही मर्यादा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. भलत्या काळी नामावली, सुलभ होळी भाविका. भलत्या कोणत्याही काळात घ्या, कोणत्याही काळात. सकाळी घ्या, दुपारी घ्या, रात्री घ्या, मंदिरातच घ्यावं असं नाही महाराज. घरात घ्या, शेतात घ्या, कामावर घ्या, प्रवासात घ्या, कुठेही घ्या. असाल ते करा, जेथे तेथे, जिथं असाल तिथं, आणि कसाही घ्या. कसाही घ्या म्हणजे नाही राम म्हणता आलं तर मरा तरी म्हणता येईल का नाही? मरा तरी म्हणता येईल. वाल्यानं म्हटलं ना, अभद्र वेळे वाकुडे जैसे तैशा परी, वाचे हरी हरी उच्चारावे. येईल तैसा बोल रामकृष्ण. कसंही घ्या. याला सुलभ म्हणावं, सोपं. सोपं त्याला म्हणावं. सोप्याची सोपी व्याख्या सांग. जे सगळ्या करता असतं, सगळ्याला जमत, त्याला सोपं म्हणावं. जे सगळ्या करता असतं आणि सगळ्याला जमत, त्याला सोपं म्हणावं. शास्त्रातली सगळी साधनं सगळ्या करता असली तरी त्यांनी अधिकार भेद ठरवला आहे. कर्माचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा अधिकारी वेगळा, योगाचा अधिकारी वेगळा, तपाचा अधिकारी वेगळा. हे सगळ्याला जमत नाही. योग सगळ्याला जमणार आहे का? कर्म सगळ्याला जमणार आहे का? ज्ञान सगळ्याला जमत का? तप सगळ्याला जमत का? योग सोपा आहे का? आता तुम्ही आम्ही योग करतो म्हणजे तो निव्वळ योग आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. योग एवढा कठीण आहे महाराज.
योगाचे गुरु कोण असतील तर या जगतामध्ये ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानराज माझी योग्यांची. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा योग कोण करू शकतो. माऊलींनी योग करणाऱ्याचा अधिकारी सांगितलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग तोच करू शकतो ज्याला जास्त खायला लागतं आणि जास्त झोपायला लागतं. तो योग करू शकत नाही. जमल का आपल्याला? आपण सप्त्याला लगे विचारतो पंगत कीर्तनाच्या आधी का नंतर आहे? इथनं सुरुवात आहे. पंगत आधी का नंतर आहे? नाही म्हटले आधीच आहे. मग बरं आहे म्हटले. जास्त खाणाऱ्याला आणि जास्त झोपणाऱ्याला योग जमत नाही. जो रसनेचा अंकिला का निद्रेसे जीवे विकिला तो येत नाही म्हणतला अधिकारी अर्जुना. ज्याला जास्त खाणं आहे आणि जास्त झोप नाही तो योग करू शकत नाही. आपलं नेमकं उलट आहे महाराज. लोक जास्त खाल्लेलं कमी करण्याकरता योग करतात आणि झोप लागत नाही म्हणून योग करतात. म्हणून म्हटलं योग करणं हा योग आहे. विठाला ज्ञान सोपं आहे का? ज्ञानाच्या गप्पा मारणं अवघड आहे. अनुभूती दुर्लभ आहे. ज्ञानाला अनुभूती लागते. अनुभूती. आताच ज्ञान म्हणजे कसं आहे? अमृताची गोडी पुढीला सांगाती आणि आपण उपवाशी मरून ही ज्ञानी लोकांची सध्याची स्थिती आहे महाराज. ज्ञान बोलणं सोपं आहे. अनुभव कुठं आहे? न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दे मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा वाचून बडबडते. अनुभवाशिवाय बोलणं आणि नुसता बोल का शंकर. त्याला ज्ञान म्हणता येत. ज्ञान जमत नाही. योग दुस्तर आहे. तप करणं तरी सोपं आहे का? तप सोपं आहे का? तप करायचं म्हणजे काय करायचं महाराज? दूध आटवून जसा दुधाचा खवा करावा तसं तपामध्ये शरीर आटवावं लागतं. शरीराची आटणी करणं म्हणजे तप. तैसा स्वरूपाची अपसारा लागे प्राणेंद्र शरीरा आटणे करणे जे विरा तेची तप. अर्जुना तपामध्ये शरीर आटवावं लागतं. आपल्याला जमल का? आता शरीर आटवायला आता 2 तास कीर्तनात जमत नाही महाराज. गुळ खातील, साखर खातील, पाणी पितील. कसं तप जमल महाराज? सोपं आहे का तप? तप जमणं कठीण आहे. योग दुस्तर आहे. ज्ञान जमत नाही. कर्म सूक्ष्म आहे. हे जमण्यासारखं नाही. दुर्लभ आहे. सगळ्या करता नाही. सगळ्याला जमत नाही. मग एकच परमात्मा नामचिंतन की याचे अधिकारी सगळे आहेत आणि हे सगळ्याला जमत म्हणून सोपं आहे. सकळासी येथे आहे अधिकार.
समावेशक सर्वसमावेशक परमात्मा विठ्ठलाचा मंत्र आहे. सगळ्यांनी म्हणा, सगळे या ज्ञानेश्वर महाराजांनी निवडून काढले. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा विनवणी करा विठ्ठल स्मरण. सगळ्यांनी गाते, गाणाऱ्यांनी नुसतं गाऊ नका, त्याच्याबरोबर विठ्ठल नाम घ्या, विठ्ठल मंत्र म्हणा. गाते श्रोते नुसतं ऐकू नका, इथं ऐका इथं सोडा नाही. खचून खायचं, पंक्तीला नेऊन उकडा आपलं बसायचं, नुसतं ऐकू नका, विठ्ठल मंत्र म्हणा. गाते श्रोते पाहते, एक वर्ग पाहतो, लांबून पाहतो आज कुणाचं कीर्तन आहे, कुठले महाराज आहेत, कोणता अभंग आहे, नुसतं पाहू नका माऊली म्हणतात. त्याच्याबरोबर तुम्ही मंत्र म्हणा. गाते श्रोते पाहते चतुर माणसं असतात महाराज. चतुर माणसं असतात म्हणण्यापेक्षा कलियुग चतुराच आहे. आता कोणी बोललं नाही, तुकोबाराची भाषा आहे, कलियुगी बहुकुशल हे जग. कलियुगातली माणसं बहुकुशल, साधी कुशल नाही, बहु हुशार, फार हुशार माणसं आहेत. त्यांना बरोबर कळतं कीर्तनकार अभंगावर आहे का अभंगाच्या कडे नाही. पण दुर्दैवानं कीर्तनकाराला अजून कळना. विठ्ठल पाहते चतुर विनोदे, विनोदी असतात काही माणसं. दुश्चिते शब्दाचा अर्थ दुःखी अंतःकरणाचा. दुश्चिते म्हणजे वारकरी मनुष्य, शेती हा व्यवसाय करणारा. दुश्चिते करता सांगतो. एकादशीचा दिवस पहाटेच फोन आला गाड्याचा शेतातून, मालक या म्हणले काहीतरी मोटरीचा घोटाळा झालाय, ऊन वाढायला लागले, पाणी जर मिळालं नाही पिकाला तर जळून जाईल, तुम्ही लवकर या. एकादशी पहाटे 4लाच फोन आला, दूध घेऊन घरातून निघाला. काय झालं काय, त्या मोटरीचा घोटाळा काढण्यामध्ये सगळा दिवस गेला. दिवस मावळायला मोटार सुरू झाली आणि मग मालक घराकडे निघाले. एकादशी सकाळी दूध घेऊन गेलेले, काहीच नाही त्याच्यावर. मग रस्त्यानं जाताना विचार करू लागले, आता चांगला फराळ करायचा, हे फराळाला करायला, ते फराळाला करायला, हे खाऊ ते खाऊ, असं मनामध्ये काय खायचं याचं चिंतन करत घरापाशी आले तर घराला कुलूप. अरे बापरे, शेजारी किल्ली ठेवली का पाहिलं, किल्ली ठेवली का नाही ठेवली, कुठे गेलेत, कीर्तनाला गेले तर तुम्हाला यायला सांगितलंय. आता काय, दिवसभर उपास, काही खाल्लेलं नाही, काय खायचं सगळं मनामध्ये रंगवत आलेला, घराला कुलूप. कीर्तनाला गेला, नाईला जाणं बसला. महाराज कीर्तन सुटायची वेळ होऊन अर्धा पाऊण तास झाला तर कीर्तन सोडायला तयार नाही. असा दुश्चिते, याला काय म्हणावं, असा दुश्चिते. या सगळ्यांनी काय करा, तो का म्हणे जपा,
जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, 3 अक्षरी विठ्ठल मंत्र तुम्ही नित्य जपा. तो कसा सोपा आहे. म्हणा विठ्ठल विठ्ठल गोड आणि स्वल्प बोल. स्वल्प शब्दाचा अर्थ सुलभ आणि सोपा. म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. सोपा आहे मंत्र, सोपा आहे. काय करतो हा मंत्र, काय सामर्थ्य आहे या मंत्राचं. मंत्र सोपा याचा अर्थ हलका नाही. दुर्दैवानं आपल्याकडं सोप्याचा अर्थ हलका केला जातो. जे सहज जमणार आहे, जे सगळ्या करता असतं, सगळ्याला जे जमतं त्याला लोक म्हणतात हे हलकं. हे तर मग काय आहेच. संत वाङ्मयाला एवढं महत्व का देत नाही लोक, ते सोपं आहे म्हणून. कुठल्याही सायासा बिना कष्टाचं जे आयतं मिळतं त्याची किंमत नसती लोक. ज्याच्याकरता काही प्रयत्न करा, काही सायास करा, काही अधिकार प्राप्त करा, लोकांना वाटतं भारी. काहीतरी मोल द्या, मग लोक त्याच्याकरता प्रवृत्त होतात. विठ्ठल मंत्र सोपा याचा अर्थ हलका नाही. काय करतो हा मंत्र, या मंत्राचं सामर्थ्य असं आहे. करी पापा निर्मूल. पाप घालवतो पण निर्मूल घालवतो. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टीला फार महत्व आहे. एक पुण्य आणि दुसरं पाप. 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारचे जीव आहेत. पण या सगळ्या जीवातला श्रेष्ठ जीव म्हणजे मानव देह आहे. का श्रेष्ठ आहे तर त्याला पाप आणि पुण्याचं ज्ञान आहे. पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं हे माणसाला कळतं का जनावराला कळतं. पशु पक्षाला कळतं का पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्षाला काय कळत नाही. कळतं ते माणसाला पुण्य काय आणि पाप काय. म्हणून जीवनामध्ये पुण्य मिळवावं आणि पाप घालवावं. मानव देह जो मिळालेला आहे तो पुण्य मिळवण्याकरता आणि पाप घालवण्याकरता. पुण्य आणि पाप घालवलं पाहिजे. नाही कळत तर सांग, दुसऱ्या प्रकारे सांग. जीवनामध्ये सुख मिळावं का दुःख मिळावं, काय हवंय. सुख ना. प्रत्येकाची इच्छा काय, सुखाची आहे. माणसाचा जो जीवनाचा प्रवास चालू आहे तो सुखाच्या दिशेने. तो प्रत्येक पाऊल टाकतो तो सुखाच्या दिशेने. आता मिळतं का नाही हा विषय नाही आहे इथे. संसार करतो ते सुखा करताच करतो, परमार्थ करतो ते सुखा करताच करतो. दुःखा करता कोणी प्रयत्न करत नाही. कुणाला दुःख नकोय, याच्याही पेक्षा मी दुःखी व्हावं अशी भावना सुद्धा जीवाला नको. मज लागी दुःख व्हावे ऐसे भावेना जीवे. प्रत्येकाला इच्छा सुखाची आहे, दुःख कुणाला नकोय. मग सुख मिळवायचं असेल तर पाप गेलं पाहिजे. काय का तर पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. विठाल दुःख जात नसेल तर समजावं आपल्या जीवनातलं पाप शिल्लक आहे. जोपर्यंत पापातनं निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःख जात नाही, आणि जोपर्यंत दुःख जात नाही तोपर्यंत सुख मिळत.
माणसाचं कल्याण व्हायचं असेल तर दुःखातून निवृत्त व्हावंच लागल, पापातून निवृत्त व्हावंच लागल. आपलं हित करायचं असेल तर. तुम्ही म्हणतात काय करतं पाप? नाही घालवलं पाप तर? पाप जर नाही घालवलं तर आपलं चांगलंच करू देत नाही पाप, चांगलंच होऊ देत नाही पाप, माणसाचं हित होऊ देत नाही. बघा, माणसाला कळत असतं पुण्य काय केल्यानं पुण्य होतं आणि काय केल्यानं पाप होतं, हे माणसाला चांगलं कळतं, पण वळत नाही. कळणं वेगळं आणि वळणं वेगळं. मनुष्य न जाणताना पाप करत असतो, म्हणून तर सप्त्याला चपलीच्या चोऱ्या होतात. जर कळलं असतं लोकाला आपण पुण्य मिळवायला परमार्थ करायला आलोय, इथून चप्पल दुसऱ्याची न्यावी का? पण वळत नाही ना. कळतंय पण वळत नाही. का असं करतो? त्याचं कारण आहे पाप. धर्म म्हणतो महाभारतात, धर्म आणि दुर्योधन. दुर्योधन म्हणतो मला पापही कळतं आणि पुण्यही कळतं, पण मला पापातून निवृत्त व्हावं वाटत नाही, पुण्याकडे प्रवृत्त व्हावं वाटत नाही. धर्म म्हणतो मला पापही कळतं आणि पुण्यही कळतं, पण मला पुण्यातून निवृत्त व्हावं वाटत नाही आणि पापाकडे प्रवृत्त व्हावं वाटत नाही. का बरं? दोघालाही ज्ञान असून एकाला पुण्याकडे जावं वाटत नाही, एकाला पापाकडे जावं वाटत. तर याच कारण दुर्योधनाचं पाप आहे की ते त्याला पुण्याकडेच जाऊ देत नाही, आणि धर्माचं पुण्य आहे की ते त्याला पापाकडे जाऊ देत नाही. आपल्या जीवनातला दुःखाचा भोग हा आपल्या पापानं होतो. आपलं चांगलं आपलं पापच करू देत नाही. आपण म्हणतो यानं असं केलं, कोण हा नसतो कोण तो नसतो, आपलंच पाप आपल्याला नडत. पूर्वजन्मातलं पाप माणसाचं चांगलं होऊ देत नाही. पुष्कळ माणसं म्हणतात महाराज यंदा मी पालखी सोहळ्याला नक्की येणार आहे बरं का, आता संपला माझा मागचा व्याप संपला सगळा, मुलीचं लग्न झालं, नोकरीतून रिटायर झालो, आता तुम्ही आणि मी बस. म्हणजे काय हरकत नाही, बरं झालं. मग कधी निघायचं? या तारखेला. ठीक आहे, या म्हणले देहूला मुक्कामाला. उद्या आता सोहळ्याला जायचं, सगळी तयारी, 20 दिवसाचा प्रवास, बरोबर लागणारे कपडे, काय सगळं पिशवी भरून तयार. आता सकाळी उठून देहूच्या गाडीत बसायचं आणि उद्या आता सोहळ्याला जायचं म्हणून झोपला आणि मध्यरात्रीच फोन आला, सासूबाई वारल्या. मरू नये कुणाच्या, पण वारल्या. कशाचा सोहळा आणि कशाचं काय महाराज, पिशवी तिथंच गेला सासूबाईकडे. मग काय तिचा 3रा 10वा गोडाचं जेवण सगळं होईपर्यंत तुकोबाराचा सोहळा आला इंदापूरला. अरे 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 म्हटले, नाही पहिल्यापासून जाता आलं तर निदान इंदापूर ते पंढरपूर तर जावं. आता सकाळी इंदापूरला निघायचं तर पोरग गाडीहून पडले, पाय मोडला. त्याच्या 4 दिवस निघून गेले, सोहळा आला वाखरीला. आता वाखरी ते पंढरपूर तर जाव. आता सांगतच बसू करू, हे सांगतच बसू का मी रात्रभर? हे जीवनामध्ये मी हसाय करता सांगत, जीव पुण्य करण्याकरता प्रवृत्त होतो, आपल्या कल्याणाकरता प्रवृत्त होतो, पण नेमकं त्याच्या आड येतं. ते काय येतं? तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही सांगता तसं आम्हाला पुण्यही कळतं पापही कळतं, आम्ही पापातून निवृत्त होण्याचा प्रयत्न करतो आणि पुण्याकडे प्रवृत्त होण्याचा प्रयत्न करतो, पण काय होतं? काही ना काहीतरी आडवं येतं. काय आडवं येतं? तुकोबाराय म्हणतात, बापा दुसरं तिसरं काही आडवं येत नाही, तुझं पूर्वजन्माचं पापच तुझ्या हिताच्या आड येतं. तो का म्हणे नाड Ah!
पापच त्याच्या हिताच्या आड येणार आहे, म्हणून पाप घालवलं पाहिजे. पुण्य मिळवायचं असेल म्हणजे सुख मिळवायचं असेल, दुःख जर नको असेल तर जीवनातलं पाप गेलं पाहिजे. ते पापच आम्हाला सुख मिळू देत नाही. आपल्या जीवनातला दुःखाच्या भोगाला कारण आपलं पूर्वजन्मातलं पाप, पापात निवृत्त झालं पाहिजे. एक भाग. आणि पाप का घालवायचं, तर पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पाप घालवलं पाहिजे. ऐका थोडं. पापाचा विस्तार म्हणजे मागच्या जन्मात केलेलं पाप त्याच्यातून लवकर मुक्त झालं पाहिजे. ते जर पाप तसंच राहिलं तर ते जास्त पटीत भोगावं लागतं. समजेल असं सांगू का? पाप म्हणजे घेतलेलं कर्ज आहे आणि पुण्य म्हणजे ठेवलेली ठेव आहे. कर्ज फिटावं का ठेव मोडावी, कसं असतं इकडं? तुमच्याकडे कसं असतं? हा, सांगा, बोलत जावा, मला त्याशिवाय कीर्तनच करता येत. कर्ज फिटावं, अगदी बरोबर. कर्ज जेवढं लांबल महाराज तेवढं जास्त पटीत फेडावं लागतं. कर्ज जेवढं लांबल तेवढं जास्त पटीत फेडावं लागत. आणि या कर्जाला कर्जमुक्ती नसते. कसलंही आंदोलन करा, नाहीतर जीव द्या, पण या कर्जातून कर्जमुक्ती नसते. ते फेडावंच लागतं. जेवढं लांबल तेवढं जास्त पटीत फेडावं लागतं. ज्यावेळेस शरपंजरी पडले, बाणाच्या टोकावर 6 महिने झोपावं लागलं. भीष्माचार्य विचार करू लागले, जीवनामध्ये असं कोणतं पाप केलं होतं की ज्याचा भोग मला बाणाच्या टोकावर 6 महिने झोपावं लागलं? काय केलं होतं? भीष्माचार्याचं पूर्वजन्माचं सुकृत पाहिलं तर कोण्या एका जन्मामध्ये बालावस्थेत भीष्माचार्यानं एक मेलेला सरडा, सरडा कळतो ना? सरडा इकडे काय म्हणतात त्याला? रंग बदलतो तो. शेजारी बघू नका, आपल्या रंग बदलतो तो सरडा. शेजारी बघू नका, म्हणजे बरीच माणसं रंग बदलतात म्हणून म्हंटल मी. शेजारी इकडचे नाही, आमच्या इकडचे. मेला होता तो सरडा. भीष्माचार्याने बाणाच्या टोकानं त्याला उचललं आणि तो मेलेला सरडा एका काटेरी कुंपणावर टाकून दिला. हे घडलं त्यांच्या हातून पाप. त्याचा झाला विस्तार आणि परिणामतः बाणाच्या टोकावर 6 महिने झोपावं लागलं. पुराणामध्ये मांडव्य नावाचे ऋषी होते. मांडव्य ते वनामध्ये साधना करत एका झाडाखाली बसले होते. जंगलामध्ये, वनामध्ये एकांतात समाधी अवस्था प्राप्त झालेली, परमात्म्याशी अनुसंधान साधलेलं. आणि त्याच काळात त्या जंगलाच्या जवळ असणारा राजाचा महाल मोठा होता. त्या महालावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला, सगळा ऐवज गोळा केला आणि निघाले. आणि जाता जाता सैनिकाच्या लक्षात आलं की हे दरोडा पडलेला, दरोडेखोर ऐवज घेऊन निघाले. मग त्यांचा पाठलाग सुरू झाला. पुढे दरोडेखोर, माग सैनिक. पाठलाग सुरू झाला. दरोडेखोरांच्या लक्षात आलं आता आपण सैनिकाच्या तावडीतून सुटत नाही. काय करावं म्हणजे जंगलात शिरू. आणि सगळे चारी दिशेला सगळे जण जाऊ म्हटले, म्हणजे सापडणार. जंगलात निघाले आणि तो ऐवज घेतलेला फेकला. तो जसा फेकला तसा मांडव्य ऋषीच्या समोर येऊन पडला आणि ते चोर निघून गेले चारी दिशेला. सगळे सैनिक मागून आले, अरे थांबा थांबा म्हणले, इथं ऐवज आहे. चोर हा काय बसला म्हणले, डोळे मिट. नाटक करतोय म्हणले, चोरी करून आलाय, नाटक उचला याला. आता ते समाधीतलं शरीर महाराज उचललं जमिनीवर, काय आणि उचललं काय, आणलं राजाच्या वाड्यात. राजा चोर पकडला. राजानेही मागचा पुढचा विचार केला नाही, द्या म्हणले याला शुळावर. ते शरीर उचललं, शुळावर ठेवलं. पण ते शुळावर ठेवलं तर शूळ शरीरात घुसना. ते शुळाचं टोक मांडव्य ऋषींच्या मांडीला टोचलं, मोडलं, म्हणून त्यांना शूळ मांडव्य म्हणलं. टोचलं, काय झालं?
मग राजाच्या लक्षात आला हा खराच महात्मा आहे, याला समाधी अवस्थेत उचलून आणलेला आहे. आपल्या सैनिकाची चूक झाली, ते शरीर खाली उतरवलं, राजवाड्यात ठेवलं. काही कालानं मांडव्य ऋषी देहावर आले, समाधी अवस्था संपली. देहावर आले, पाहतात तर राजाच्या वाड्यात. मी जंगलातून इथं कसा आलो? राजांनी साष्टांग प्रणिपात करून घडलेला सगळा घटनाक्रम मांडव्य ऋषींपुढे कथन केला. वाईट वाटलं मांडव्य ऋषींना. मी परमात्म्याची साधना करत असताना, भगवंताशी अनुसंधान साधलेला असताना मला शुळावर जाण्याची वेळ आली. मी असं कोणतं पाप केलं होतं की त्याचा भोग मला या प्रकारे द्यावा लागला? तपाची शक्ती होती महाराज. थेट चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्त म्हणजे तुमचा आमचा सीए. सीए समजत ना, चार्टर अकाउंटंट. त्याच्याकडे सगळा हिशोब आहे आपला, पापाचा आणि पुण्याचा. अंधारात केलेलं, उजेडात केलेलं, झाकून केलेलं, प्रगट केलेलं, त्याला नाही म्हणता येत नाही महाराज. सगळा हिशोब आहे त्याच्याकडे. मांडव्य ऋषी म्हणले, काय केलं होतं मी, सांग. त्यानं त्यांची ती खतावणी काढली. पाहिलं काय, सगळ्या जीवनामध्ये पुण्य पुण्य कोरं, सगळं कोरं. एका पानावर काळा डाग होता, मोहरी एवढा. हाच तो कागद. म्हणले, हे तुमच्या जीवनात घडलेलं पाप आहे. काय केलं होतं ऐका नीट. तर मांडव्य ऋषींनी कोण्या एका जन्मामध्ये एक ऊ मारली होती. काय मारली होती? ऊ. ते झालं पाप. त्या झाला पापाचा विस्तार आणि परिणामता मांडव्य ऋषीला शुळावर जावं लागलं. ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, मोठा अभंग आहे. माऊली म्हणतात, तो एक शूळ मांडव्य तेने एक वधिली ऊ. त्याचा परिणाम त्यांना शुळावर जावं लागलं. म्हणून पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पापातून मुक्त झालं पाहिजे. माऊली स्पष्ट सांगतात, पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्मी पाप
विषय सुखनाशिवंत सेमिता तिमिर कोंदले 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र अंधळे पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पाप घालवलं पाहिजे का पाप घालवलं पाहिजे ऐका पुण्य मिळवायचं असेल म्हणजे सुख मिळवायचं असेल तर पाप घालवलं पाहिजे आपलं हित करून घ्यायचं असेल तर पाप घालवलं पाहिजे आणि पापाचा विस्तार थांबवायचा असेल तर पाप घालवलं पाहिजे असा एवढा जबरदस्त परिणाम मानवी जीवनावर पाप करत तुकोबाराय म्हणतात त्याच्यातून निवृत्त होण्याचा उपाय मात्र सोपा आणि सुलभ विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा या सोप्या मंत्रातून पाप समूळ किती जात पाप जळतील पापे जन्मांतरे जळतील पापे जन्मांतरे या मंत्रात नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे जन्म जन्मांतरीच पाप घालवतात पाप म्हणजे काय पाप करतो म्हणजे जीव नेमकं काय करतो संत वाङ्मयामध्ये पापाच्या खूप व्याख्या आहेत तुकोबराच्याच गाथ्यात जर पापाच्या व्याख्या काढत बसलं तर एखाद्या जिज्ञासून त्या पापाच्या व्याख्या गोळा करून त्याच्यावर पीएचडीचा ग्रंथ होईल एवढ्या व्याख्या तुकोबराच्या पापाच्या पाप म्हणजे काय पाप म्हणजे शास्त्रानं धर्मानं मानव जीवन जगत असताना एक चौकट घालून दिली नीती घालून दिली आचारसंहिता त्या नीतीप्रमाणे जीवन जगणं म्हणजे पुण्य आणि नीती बाह्य वर्तन म्हणजे पाप काय खावं काय खाऊ नये काय पाहावं काय पाहू नये काय प्यावं काय पिऊ नये काय करावं काय करू नये हे दिलेलं आहे सांगितलेलं आहे जीवन जगताना आणि न पाहायचं पाहणं न खाणे ते खाणं न पिणं ते पिणं न पाहणे ते पाहणं म्हणजे पाप नीती बाह्य वर्तन म्हणजे पाप पाप त्याचे नाव न विचारी नीत भलतेची उन्मत्त करी सदा नीती बाह्य वर्तन म्हणजे पाप संतांचा निंदा करणं म्हणजे पाप अखंड संत निंदी ऐसी दुर्जनाची बुद्धी काय म्हणावे तयासी तो केवळ पापनाशी तयासी घडली सकलही पातके भक्ताची या कोपे निंदा द्वेष पाप आहे पुन्हा कायिक पाप शरीराकडून घडलेलं वाचिक पाप वाणीकडून घडलेलं आणि मानसिक पाप मनाकडून घडलेलं कायिक पाप शरीराकडून घडलेलं पाप म्हणजे कायिक पाप
हत्या करणं कायिक पाप. हत्या करणं म्हणजे जीव, एखाद्या जीवानं दुसरा जीव मारणं म्हणजे हत्या करणं. आता आपण मुंगी मारतो, डास मारतो, ढेकून मारतो, अजून काय मारतो? हे मारणं म्हणजे हत्याच करणं महाराज. परदारागमन करणं कायिक पाप. शरीराकडून घडलेलं पाप. एखाद्याच्या मालकीची वस्तू त्या मूळ मालकाला न विचारता आणणं म्हणजे कायिक पाप आहे. माणसं शेताकडून येताना रिकामी येत नाही, म्हणजे आमच्याकडचं सांगायला आम्ही बरोबर आहे. एखाद्या मालकीची वस्तू त्या मूळ मालकाला न विचारता आणणं म्हणजे कायिक पाप. शरीराकडून घडलेलं पाप. वाणीकडून घडलेलं पाप. असत्य जे वाणी तेथे पापाचीच खाणी. तुकोबर आहे. 12 दोष आहेत वाणीत. ज्ञानेश्वर महाराजांनी 12 प्रकारचे पाप वाणी करत्या. विरोधवाद बळू, प्राणिता पढाळू, उपास छळू, वर्म स्पर्शू, आटुवे गोविंदान, अशा शंका प्रतरण, हे संन्यास दे अवगुण जिये वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी 12 दोष सांगितले. खोटं बोलणं, एखाद्याच्या वर्माला लागेल असं बोलणं, भांडणाला उत्तेजन देईल असं बोलणं, संशयाचं बोलणं, विरोधी, असे 12 दोष आहेत वाणीचे. वाणीचं पाप आहे. आणि मनाचं पाप म्हणजे मानसिक पाप. मन पाप करतं का? हो, मन पाप करतं महाराज. एखाद्या विषयी मनामध्ये अनुकूल प्रतिकूल भावना धरणं म्हणजे मनाचं पाप आहे. माणसाचं कोण एखाद्याशी काही संबंध नाही, उगाच त्याला बघून मनामध्ये द्वेष निर्माण होतो. काही संबंध नसतो याचा आणि त्याचा, पण पाहिल्याबरोबर मानसिक पाप म्हणतो. एखाद्याला काही लाभ झाला तर तो मला का झाला नाही असं मनानं चिंतन करणं सुद्धा मानसिक पाप आहे. एवढा बारीक विचार शास्त्रानं पापाच्या बाबतीमध्ये केलेला आहे महाराज. आणि पाप म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं म्हणजे पाप, आणि दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप. दुसऱ्यावर उपकार करणं म्हणजे पुण्य, दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप. 18 पुराणामध्ये व्यासाची 2 वचनं प्रसिद्ध आहेत. 18 पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम, परोपकाराय पुण्यम पापायम परपीडितम. याचा अनुवाद करतात तुकोबा. पुण्य परोपकार, पापते परपीडा, अनेक नाही जोडा दुजायासे. किंवा पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परपीडा परनिंदा हे खरे पाप तयाचे. दुसऱ्याला पीडा देणं म्हणजे पाप, दुसऱ्याला उपकार करणं म्हणजे पुण्य. आणि भगवंतानं आणखी एक पापाचा महत्वाचा प्रकार सांगितलाय की मानव देह प्राप्त होऊन जर परमार्थ करत नसेल तर त्याच्या इतका पापी कोणी नाही. देह प्राप्त होऊन देवाची भक्ती नाही, देवाचं नाव नाही, देवाला विसरतो तो पापी. अर्जुन म्हणतो देवा हे कसं काय शक्य आहे? म्हणजे तुम्हाला आठवलं, तुमचं नाव घेतलं, तुमचं चिंतन केलं की पुण्य, आणि तुम्हाला विसरलं म्हणजे पाप. म्हणजे तुमच्यावर आहे काय सगळं? देव म्हणले अर्जुना, माझ्या प्रश्नाचं मी सांगतो त्याचं उत्तर. आकाशामध्ये सूर्य असतो त्यावेळेस काय असतो? दिवस. आणि आता आकाशात सूर्य नाही, आता काय आहे? रात्र. हे खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? त्या सूर्यावर आहे का नाही हे सगळं? सूर्य आहे की समजायचं काय, आणि सूर्य नाही म्हटले की काय? रात्र. हे खरं आहे का? सूर्य जे वेळी नुदय विजे, तया वेळे की रात्री म्हणजे, हे जसं खरंय तेवे माझे भक्ती विन जे कीजे ते महापाप नव्हे. मला मी देह देऊन मलाच विसरतो, माझी आठव करत नाही, माझं नामस्मरण करत नाही, मग ही काय? पापच आहे. नारायणाची आलोपे घडली अवघेच पापे. तुकोबा, देह प्राप्त होऊन देवाला विसरणं पाप आहे. रोज हरिपाठ करतात तुम्ही, काय सांगतात माऊली? नामासी विनमुखा तो नर पापी,
फेडावया नकोवी कोणी. असे पापाचे प्रकार अनेक आहेत. तसे पाप घालवण्याचे मार्गही शास्त्रात अनेक सांगितले. तीर्थयात्रा करणं, तीर्थात स्नान करणं, प्रायश्चित्तादी कर्म, यज्ञ करणं हे पाप घालवण्याकरता सांगितलेले महाराज. महाभारत आणि रामायण बघा. रामायणामध्ये ज्यावेळेस राजा दशरथाकडून श्रावण बाळाच्या आई वडिलांची हत्या झाली, म्हणजे ब्रह्महत्या झाली. ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या घडते तिथं पाऊस पडत नाही. आवर्षण काय करावं या पापातून मुक्त होण्याकरता? तर या पापातून मुक्त होण्याकरता राजा दशरथाला अश्वमेध नावाचा यज्ञ सांगितला. फेडावया ब्रह्महत्या डाग, केला अश्वमेध याग. ही अर्धी उभी आहे रामायणात. अश्वमेध याग केला. महाभारतात तसंच राजा बलराम हे पहिलवान होते. पहिलवान म्हणले की पहाटे उठून व्यायाम करायचा. मेहनत. एक दिवशी थंडीचे दिवस पहाटे उठले, व्यायामाला गेले. व्यायाम करून परत घराकडे येत असताना धुकं पडलेलं, पुढचं काही दिसत नव्हतं. हे निघाले. हे पहिलवान तिकडून एक ब्राह्मण काका यायला लागली. तेही पहिलवान होते पण काडी पहिलवान होते. धुक्यामुळं दिसलं नाही. ब्राह्मण काका आले, बलराम दादाला धडकले, पडले, मेले. ब्राह्मण मेला. ब्रह्महत्या कृष्णाकडे. कृष्णा, अरे असं असं घडलं, मी येत असताना ब्राह्मण काका मला धडकले, पडले, मेले. दादा ब्रह्महत्या आहे. अरे मी काहीच केलं. धडकले तुम्हाला ना, तुम्हाला ते पाप. मग आता जावा म्हणले तीर्थयात्रा करणे. 18 दिवस तीर्थयात्रेला पाठव. तीर्थात स्नान करणं, यात्रा करणं, यज्ञ करणं हे पाप घालवण्याकरता आहे. मग तुकोबरा विठ्ठल मंत्राचा आग्रह का धरतात? तर या सगळ्या साधनानं कार्यरूप पाप जात, विठ्ठल मंत्रानं कारणरूप पाप जात. विठ्ठल रोग बरा व्हावा, तात्पुरता व्हावा का कायमचा व्हावा? कोरोना कायमचा जावा का फिरून यावा पुन्हा 4-5 वर्षांनी? त्याचा बंदोबस्त जसा कायम झाला पाहिजे रोगाचा, तसं पापाचाही बंदोबस्त कायम झाला पाहिजे. विठ्ठल मंत्रानं पाप जात, पण करी पापा निर्मूल शब्द समूळ कारण रूप पाप जात. बाकी साधनानं लोक तीर्थात स्नानाला जातात. हरिद्वाराला गंगा स्नान. चला म्हणले, गेले गंगेत स्नान. गंगा स्नान झालं. स्नान करून बाहेर वा म्हटले, घडलं बाबा आयुष्यात एकदा गंगा स्नान झालं, पापातून मुक्त. आता आटपा म्हणले, नाश्ता करा, उशीर झालाय. कधी पहाटे उतरलो आपण, स्नान केलं, थंडी, आता नाश्ता करू. त्यातलं एक जण म्हणलं, आज एकादशी आहे. आता एकादशी म्हणली राहिली महाराष्ट्रात आणि आपण आलो उत्तराखंडात. आता इथं कुठली एकादशी करायची? मग आण वडापाव खाल्ला ह्यानी. तीर्थ पाप घालवतात, पण मन संकल्पाची पापे न जाती, तीर्थाची या बापे नामदेव राय. समूळ परमात्म्याचं नाम हे समूळ पाप. वासुदेव हरणे पाप, वासुदेव स्मरणे पाप हरणाचे मूळ. जयाचे नाम पाप नाशी, जयाचे नाम पाप नाशी. लक्ष्मी आई ती दयाची दासी, लक्ष्मी आई ती दयाची दासी. दयाचे नाम पाप नाशी,
किती पाप जात विठ्ठल मंत्रानं, असा जर कोणाचा प्रश्न असेल त्याचं उत्तर असं आहे, जीव तेवढं पापच करू शकत नाही जेवढं विठ्ठल मंत्रानं जात. कोण आहे पाप करण्यात अग्रभागी? पापाचा शिरोमणी वाल्या कोळी महाराज, की ज्याच्या पापाला शास्त्रात प्रायश्चित्त नव्हतं. मोकलीला प्रायश्चित्ती कोणी न धरिती हाती, असा पापी वाल्या की यमालाही प्रश्न पडला की याला कोणती शिक्षा करावी, याला कोणता नरककुंड तयार करावं, एवढं याच पाप आहे. डोक्याला हात लावून बसला, काय करावं. तेवढ्यात नारद आले. काय यमा, काय चाललंय, काय सांगायचं म्हणले. नारदा, तो मृत्यू लोकातला वाल्या सरत आलंय म्हटले, त्याचं पाप पण एवढं पाप आहे याला कोणती शिक्षा करावी की प्रश्न पडलाय मला. थांब म्हणले, मी भेटीन येतो. सगळ्याला इतिहास माहित आहे. भगवत नामाची शक्ती सांगतो तुम्हाला. नारद आले, वाल्यानं पाहिलं आज नवीन गिरायक आहे म्हणे, धोतर आहे, शर्ट आहे, जॅकेट घातलंय, नक्की पाकिट असणार. महाराज कुठून आलात? बघू काय जवळ. नारद म्हणले, माझ्याकडे चिपळ्या विण्याशिवाय काय म्हणले, घे तुला लुटायचं असेल तर. तसलं सांगू नको म्हणले, लोकड कॅश माल. सगळ्याला इतिहास माहित आहे. मला त्यातला एक बारका सांगायचा. ज्या वेळेस एखाद्या वाटसरूला एखाद्या चोरानं अडवलं तर त्या चोरामध्ये आणि त्या वाटसरूमध्ये पाप पुण्याच्या गोष्टी होतात का? उद्या आम्हाला अडवलं, तुम्हाला नाही, आम्हालाच अडवू द्या, अडवलं. आई म्हणतो, कशाला चोरी करतो, काय याचं भलं आहे, तुझ्या हातून पाप होतोय, घरचे ऐकतील का? ऐकल का? पहिले 2 दणके देऊन आडवं करून मग लुटणार. मग का घडलं नारदाच्या बाबतीमध्ये असं? बरं, नुसता वाल्या ऐकत नव्हता, नारदाच्या प्रत्येक शब्दावर वाल्याचा विश्वास बसत होता. त्याच कारण असं आहे, नारद ज्या दिशेने उभारले, वाल्या समोर उभारला. वाऱ्याची दिशा नारदाच्या अंगावरून वार वाल्याच्या अंगावर जायचं. एखाद्या नामधारकाच्या अंगावरचा वारा वाल्याच्या अंगावरून गेला की वाल्याला पहिलं वाटलं हे काय बोलतात ऐकून घ्यावं. पुन्हा वार अंगावर गेलं की ते जे बोलतात त्या बोलण्यावर विश्वास बसायला लागला. मी नेहमी सांगतो, आपल्यापेक्षा वाल्या कोळी बरा. जिंदगी जाती आपलं संतांचं ऐकण्यात परिवर्तन होत नाही. एका भेटीत वाल्याचं परिवर्तन झालं महाराज. एका भेटीत नामधारकाच्या अंगावरचा वारा आहे. प्रत्येक शब्दावर विश्वास बसायला लागला. ज्याला पापही माहित नव्हतं, पुण्यही माहित नव्हतं, पण त्या एका भेटीत ज्ञान झालं, विचारावं वाटलं, आणि वाल्या त्या आपल्या धंद्यातून प्रवृत्त होऊन नामाकडे लागला. ही शक्ती नामधारकाच्या अंगावरच्या वाऱ्याचे. आला शीतल शांतीचा वारा, आला शीतल शांतीचा वारा, पेटला पातकाचा धारा, कलिकाळासी धाक धरा. मुक्त झाला महाराज वाल्या. वाट पाड्या कोळीकू
नामस्मरे वाल्मिको नामे उद्धरिला तेही लोको अपना सहित निवाला तुकोबरांचा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मला अमित दोषाचे मूळ झाले वाल्मिका सबळ झाला हरिनामे शीतळ गंगा जळ पैजैसा तुम्ही हरी म्हणा महादोषाचे छेदना इतक सामर्थ्य या नामात तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्त जे नावच नाही पापाचे आईसे केले पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम तात्कालिक मुक्त झाला तात्काळ हेळा मात्रे म्हणजे तात्कालिक स्वरूपात तुका म्हणे महापातकी पतित आणि आयसियाचे हित हेळा मात्रे म्हणजे तात्कालिक कितीही पाप असू द्या नाम एकच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या 25,000 गवताच्या पेंड्याचा ढीग लागला किती 25,000 म्हटले याचा काहीच उपयोग नाही याला आता पेटवून द्यायचं आहे 25,000 गवताच्या पेंड्या पेटवायच्या किती काड्याच्या डब्या लागतील काय नीट सांगा बर का एकच काडी किती 25,000 गवताच्या पेंड्या 50,000 गवताच्या पेंड्या आता किती काड्या 25 ला 1 आणि 50 ला 1,00,000 पेंड्या शाबास तसं पाप कितीही असू द्या तर तील नामे कृष्णाची आदोषी बहुत ज्यांच्या पाशी होईल पाप पापाचे कळप पळती पुढे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ पापातून मुक्त करतो मग पापाचं मूळ काय जीव पापच का करतो का जीव पापा करता प्रवृत्त होतो पापाचं मूळ काय भजन करा पुन्हा सांगतो भाग्यवंता चंदमनी ओढकाणी ऐकते विठ्ठल या सुलभ नामवंतानं पाप समोर जात पाप किती बाधक आहे याचा विचार केला पाप म्हणजे काय हे सांगितलं आणि त्याच्यातून मुक्त होण्याचं साधन नाम आहे नाम नुसतं पाप घालवत नाही कार्यरूप पाप घालवत नाही कारण रूप म्हणजे पापाचं मूळ पाप का जीव पाप करण्याकरता प्रवृत्त होतो पापाचं मूळ काय असाच प्रश्न अर्जुनाला पडला अर्जुन म्हणतो देवा हे पापाचरण का घडलं जातं अथकेनं प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा याचं उत्तर देताना भगवंतानं सांगितलंय पापाचं मूळ का जीव पाप करतो तर कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशण महापापमा विद्धेनम्यह वैरिणम या पापाचरणाला कारण काम आणि क्रोध हे दोन विकार आहेत या कामामुळं आणि क्रोधामुळं जीव पाप करण्याकरता प्रवृत्त होतो ते प्रत्येकाच्या अंतरंगात आहेत हे चैतन्याचे शेजारी वस्ती एका ज्ञानाच्या आहारी हे साधे विकार नाहीत
ज्ञानेश्वर महाराजांनी याला ही कृतांताचे ठाई मानिजेती. कृतांत म्हणजे यम आहे. कृतांत म्हणजे यम. काम आणि क्रोध हे यम आहेत. यम यम त्याला म्हणावं ज्याला दया माया नसते, तो यम. काम क्रोधापेक्षा तो यम बरा का, तर तो पाप्याला तरी शासन करतो. काम आणि क्रोध रूपी यम चांगल्या माणसाच्या माध पहिलं लागतात. एकदा का यांनी जीवावर हल्ला चढवला, काही चालत नाही. जळेवी न बुडविती, आगीवी न जाळीती, न बोलता कवळिया ते प्राणिया ते. काय करतात ते? पाण्याविना बुडवतात, अग्निविना जाळतात, खड्ड्याविना गाडतात, दोरीविना बांधतात. कोण? काम आणि क्रोध असे विकार. जही शत्रु महाबाहो काम रूपम दुरासदम, असे दुरापास्त विकार आहेत. हेच पापाला कारण आहेत. याच्यामुळे जीव पाप करण्यास प्रवृत्त होतो. विठ्ठल मंत्र काय करतो महाराज? नामाचा, या मंत्राचा आणि पापाचा विरोध आहे. जसं वारा सुटला की ढग गेला, सूर्य उगवल्यावर किती वेळानं अंधार जातो? सूर्य उगवल्यावर किती वेळानं? अरे रवीच्या नावे निशीचा नाश. तसं परमात्म्याचं नामचिंतन केलं की पापे पळाली बापुडी, काळ झाला देशोधडी. परमात्म्याचं नामचिंतन केलं की परमात्मा अंतःकरणात येतो. या मंत्राचं सामर्थ्य देव अंतःकरणात येतो. आणि देव आला की मग काम क्रोधे केले घरी, पळती भरले दिशाचारी, न येते माघारी नाही उरी परताया. समूळ पाप करी पापा निर्मूळ. विठ्ठल मंत्र सोपा आहे. आणि या सोप्या मंत्रानं जर पाप समूळ जायचं असेल तर तुकोबराला विचारलं, महाराज मग जगात औषधालाही पाप राहायला नकोय. सोपं असतं, सगळ्यांनी घेतलं असतं. जगात औषधालाही पाप राहिलं नसतं. अशी अवस्था आहे का जगाची? नाही. का नाही? सोपा मंत्र असून जगात पाप का घडलं जातं? तर नामस्मरण हे सोपं आहे, पण मुखात येण्याकरता भाग्यवंता छंदमणी गोड काणी ऐकते. नाव सोपं आहे, पण मुखात येण्याकरता भाग्य पाहिजे, पुण्य पाहिजे. अनेक जन्माची निष्काम पुण्याई ज्याच्या पदरात आहे त्याच्याच मुखात नामोच्चारण येतं बरं का. जन्म जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाची. ऐका, मग बऱ्याच जणांचं पुण्य कीर्तनाला येण्याचं असतं. कीर्तनाला येऊन टाळी वाजवून नाव घ्यायला पुण्य कमी पडतं. मी हे हसायसाठी सांगत नाही, वस्तुस्थिती. इथं येण्याचं पुण्य आहे, पण इथं येऊन टाळी वाजवून मुखानं नाव घेण्याकरता पुण्य कमी पडतं, कमी. अनेक जन्माची पुण्याई लागते. नामस्मरण सोपाय संतांनी वर्णून सांगितलं. हकारोणी सांगे तुका नाम घेता, माझ्या विठोबाचे नाम अट्टास जगाला सांगितलं. वाजतसे बोंब कोणी नाईकते कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. पण लोकांचं तिकडे लक्षच नाही. म्हणून नाम सुलभ असताना दुर्लभ झालं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा झाला. सोप आहे. भगवान सुद्धा उद्धवाला सांगा भक्ती सोपी, भक्ती सोपी, भक्ती सोपी. शेवटी उद्धव चिडले, देवा
तुमची भक्ती ऐसे तुझी सुलभ भक्ती, तरी अवघेची भक्ती का न करती? देवा तुम्ही म्हणता भक्ती सुपे, प्रत्येक जण भक्ती का करत नाही? देवाचं उत्तर इथं असं आहे, भाग्ये विन माझी भक्ती न घडे निश्चिंती उद्धवा, पूर्वजन्मीची निष्काम पुण्य असल्याशिवाय मुखामध्ये नाम येत नाही. आणि ज्याचं भाग्य आहे, ज्याच्याकडे पुण्य आहे, त्याला मात्र या नामाचा भाग्यवंता छंदमणी गोड कानी ऐकती, त्याला परमात्मा नामाचा छंद आहे. तो आपल्या कानानं भगवंताचे गोड गुणानुवाद ऐकत असतो. ज्या विठ्ठलाचं नाव घ्यायचंय ते विठ्ठल दैवत कसं आहे? तुकोबारा म्हणतात, विठ्ठल हे दैवत भोळे चाडकारे न धरावे. भोळा दैवत आहे. पांडुरंग दैवत तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोळी. भोळा आहे तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोळा. भोळे भाविक हे जुनाट चांगले, भाविक गे माय भोळे गुणाचे. भोळा आहे म्हणजे, भोळा शब्दाचा अर्थ बावळट नाही बरं का. लोक म्हणतात ते भोळा म्हणजे बावळट नाही. भोळा शब्दाचा अर्थ निष्कपट. भोळा म्हणजे निष्कपट आहे. चाड काळे न धरावी म्हणजे योग्यच वेळेस त्याची भेट घ्यावी असं काही नाही. महाराज तुम्ही त्याचं नाम चिंतन करा, तो हजर आहे. कोठे नका पाहू, करा हरिकथा तेथे अवचिता सापडे निश्चित. सकीर्त मानस शीघ्रमेवा आविर्भवती, आणि अनुभव यतीच भक्ता. त्याचं नामचिंतन करा, तो हजर आहे. या नामाचा अधिकारी तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ती तो धन्य. तो कोणत्याही यातीचा असू द्या महाराज, त्यानं नामचिंतन केलं ना, तो धन्यतेला प्राप्त झाला. म्हणून नामस्मरण करणाऱ्या करता कुठली याती नाही पाहिजे. ब्राह्मण वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नर नारी आदी करुणी वेश्याही. तुका म्हणे भलते, तुका म्हणे याती, विठ्ठल चित्ती तो धन्य. ज्यानं नामचिंतन केलं तो कोणत्याही जातीचा असू द्या, धन्यतेला पावला. धन्य त्या जाती नारायण चित्ती साठविल्या. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तुची धन्य. जसं यज्ञाधिकाला एखादा विशिष्ट वर्ग लागतो, पण तसं परमात्मा नाम चिंतनाला कोणताही वर्ग कोणी असेल, मनोनिगा येथे जाती कुल वर्ण भगवान म्हणतात. अर्जुना हे सगळं एरवी दैत्य कुल साचो कार्य, परी इंद्रही न सरी पवे उपरे. मनोनी भक्ती गा येत सरी जाती अप्रमाण. प्रल्हाद काही ब्राह्मण कुळा जन्माला नव्हता, दैत्याचं कुळ. दैत्य कुळा जन्मलेला प्रल्हाद पण नामचिंतन घेतलं आणि धन्यतेला प्राप्त झालं. तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ती तो धन्य. भाग्यवंता छंदमणी ओढकाणी ऐकती ज्ञानेश्वर.
महोत्सवी वर्ष जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेचं पारायण आणि अशा या प्रासादिक जागेवर उत्सव चालू या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त येण्याचा माझा पहिलाच योग आला. ज्यावेळेस वाईला सप्ताह वेळेस त्यावेळेस तात्यांनी मला सांगितलं होतं तुम्हाला एक सेवा या उत्सवात करावं लागेल. त्यांच्या आग्रहाने इथं येण्याचा योग आला. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पण करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजवून मुखानं नाम घ्या. तुकाराम 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 तुकाराम
रौप्य महोत्सवी संत तुकाराम महाराज गाता पारायणाच्या कीर्तनांचं व्हिडिओ चित्रीकरणाचे सौजन्य आहेत संजित ज्वेलर्स सातारा, श्री अक्षय आबासाहेब जाधव यांच्या सौजन्यानं हा रौप्य महोत्सवी गाता पारायण सोहळ्यामधील कीर्तनांचं व्हिडिओ चित्रीकरण भाविक भक्तांना सातत्यानं पाहता यावं याकरता विश्वकर्मा मीडिया न्यूज चॅनलवरती त्याचं प्रसारण केलं जात आहे. सन्मान करत आहे. श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के जय. मौली नाणे व कैलासवासी माधवराव गोपाळ भोसले यांचे स्मरणार्थ श्री हनुमंत माधवराव भोसले रहमतपूर यांचे या ठिकाणी महाराजांच्या हस्ते शांतीफळ पंढरीनाथ भगवान की जय. यांचं एकच सत्कार. आता उद्याची कीर्तन सेवा
गुरुवडील ज्ञानेश्वर महाराज नामदार पंढरपूर बरोबर 9 वाजता उद्याची कीर्तन सेवा आहे. हरिभक्तपरायण गुरुवडील ज्ञानेश्वर महाराज आता सुरू होते. थांबा. अरे अजून वेळ आहे. स्टार्ट केले. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व बीटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.